नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत झणझणीत चविष्ट हॉटेलसारखी मसालेदार छोले भाजी. ही भाजी पुरी, भटुरे किंवा चपातीसोबत खूप छान लागते. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. झणझणीत चविष्ट आणि हॉटेलसारखी मसालेदार छोले भाजी. हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व टिप्स लक्षात ठेवून असा हा छोले मसाला केल्यास एकदम टेस्टी असा हा भाजी तयार होतो. ग्रेव्ही चना मसाला छोले भाजी. हा ग्रेव्ही भाजी आहे. हा मसालेदार छोले भाजी करण्यापूर्वी हा छोले मी 7 ते 8 तास भिजवून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर रात्री भिजवायचा, मग सकाळी उठून हा छोले भाजी करायचा. एकदम चांगला असा छोले भाजी तयार करण्यासाठी 7 ते 8 तास पुरेसा आहे. हा छोले मी भिजायला घातलेला आहे. हा बघा असा हा 1 वाटी छोले मी भिजायला घातलेला आहे. हा बघा असा मसालेदार छोले भाजी 1 वाटी भिजवून घेतलेला छोले, मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, दालचिनीचे तुकडे 2, लवंग 4, ओला खोबरा पाव वाटी खीस होईल इतका, टोमॅटो 2, पातीचा कांदा 2, लाल तिखट 2 चमचा, काळा मसाला 2 चमचा, हळद पावडर अर्धा चमचा, छोले मसाला 2 चमचा, लसणाचा गड्डा 1, मीठ 1 चमचा, लिंबू 1, कढीपत्त्याची पाने 10 ते 12, कोथिंबीर पाव वाटी, 4 चमचा तेल. असा साहित्य घेतला आहे. टोमॅटो चिरून घेतला आहे. टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा. चिरलेला टोमॅटो डिशमध्ये काढायचा. टोमॅटो आता चिरून तयार आहे. हा बघा 2 पातीचे कांदे आता चिरून घ्यायचा आहे. हा बघा प्रथम पातीचा कांद्याचा समोरचा देठ काढून घ्यायचा, म्हणजे चिरून घ्यायचा. हा बघा पात असा चिरून बाजूला ठेवायचा, समोरचा देठ काढून ठेवायचा. एकदम बारीक असा हा कांदा कापून घ्यायचा. हा बघा असा एकदम बारीक असा हा कांदा चिरायचा. हा बघा आता मी असा हा एकदम बारीक असा हा कांदा चिरून घेतला आहे. चिरून घेतलेला हा कांदा आता मी वेगळ्या डिशमध्ये काढून घेत आहे. हा बघा या प्लेटमध्ये आता हा कांदा मी काढून ठेवत आहे. हा कांद्याचा वरचा साल हा बघा थोडासा राहिलेला आहे, तो मी काढून बाजूला ठेवला आहे. मसालेदार छोले भाजी म्हणजे चना मसाला ग्रेव्ही भाजी. हा भाजी करण्यासाठी असा मी टोमॅटो व कांदा चिरून घेतलेला आहे. ओला खोबरा आता किसणीने किसून घ्यायचा. हा बघा आता मी 1 किसणी घेतलेला आहे. त्या किसणीवर ओला खोबरा ठेवायचा. असा हा ओला खोबरा किसून घ्यायचा. हा बघा सर्व ओला खोबरा आता मी किसून घेतलेला आहे. पाव वाटी होईल इतका हा खोबरा किसून तयार आहे. हा बघा आता खोबरं किसून झाल्यानंतर आता लसूण सोलून घ्यायचा आहे. ओल्या खोबऱ्याचा किस एकदम चांगल्या प्रकारे तयार झाला आहे. 1 गड्डा लसूण मी फोडून घेतला आहे. असा ह्या पाकळ्या आहेत. लसूण आता असा सोलून घ्यायचा. हा बघा असा 1 लसणाचा पाकळी घ्यायचा. अशा प्रकारे हा लसूण सोलून घ्यायचा. हा बघा असा
मसालेदार छोले भाजी करण्यासाठी लसूण हा पूर्ण एक गड्डा सोलून असा जाडसर पेस्ट करून घालायचा आहे. मसालेदार छोले भाजी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एक गड्डा लसूण पूर्ण सोलून घेतला आहे. हा लसूण जाडसर कुटून घ्यायचा. हा सर्व लसूण आता मी या किचनच्या कट्ट्यावर एक प्लास्टिक शीटवर जाडसर असा कुटून घेणार आहे, म्हणजे जाडसर पेस्ट तयार करून घेणार आहे. हा बघा असा लसूण आता मी जाडसर असा पेस्ट करून घेतलेला आहे. हा बघा असा बत्त्याने लसूण मी जाडसर पेस्ट केलेला आहे. लसणाचा जाडसर पेस्ट हा बघा इतका झाला आहे. जाडसर हा लसणाचा पेस्ट किसून घेतलेल्या खोबऱ्याच्या या ताटामध्येच मी ठेवत आहे. हा बघा मसालेदार छोले हा भाजी करण्यासाठी प्रथम सर्व पूर्वतयारी एकदम चांगल्या प्रकारे करून घ्यायचा आहे, मगच आपला भाजी चांगला होतो. लिंबू एक घेतला आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, पाव वाटी कोथिंबीर घेतला आहे. गॅसवर पॅन ठेवला आहे. पॅन चांगला गरम झाल्यानंतर या पॅनमध्ये तेल 4 चमचा होईल इतका घालायचा. तेल चांगला गरम झाल्यानंतर मोहरी 1 चमचा घालायचा. हा बघा मोहरी चांगला तडतडू द्यायचा. मोहरी तडतडल्यानंतर जिरे 1 चमचा घालायचा. दालचिनीचे तुकडे 2 या तेलामध्ये घालायचा, म्हणजेच या फोडणीमध्ये घालायचा. लवंग 4 या तेलामध्ये घालायचा. हा बघा आता मी घातला आहे. मसाला हा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. कढीपत्त्याची पाने 10 ते 12 या तेलामध्ये घालायचा. तमालपत्री 1 या तेलामध्ये घालायचा. चांगला चमच्याने परतून घ्यायचा. लसूण जाडसर ठेचून घेतलेला हा पण या तेलामध्ये घालायचा. जाडसर पेस्ट, ओला खोबरा किसून घेतलेला हा पण या तेलामध्ये घालायचा. हा बघा आता मी घातला आहे. कोथिंबीर थोडासा या तेलामध्ये घालायचा आहे, तो मी घातला आहे. मसाले आता या तेलामध्ये घालायचा आहे. प्रथम 1 चमचा छोले मसाला मी या तेलामध्ये घातला आहे, नंतर 1 चमचा घालणार आहे. लाल तिखट 1 चमचा प्रथम घातला आहे, तो पण नंतर 1 चमचा घालणार आहे. हळद पावडर अर्धा चमचा या तेलामध्ये मी घातला आहे. काळा मसाला प्रथम 1 चमचा घालायचा या तेलामध्ये, असा चांगला परतून घ्यायचा. राहिलेला 1 चमचा काळा मसाला नंतर घालायचा. पातीचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो आता या फोडणीमध्ये घालायचा, म्हणजेच या तेलामध्ये घालायचा. हा बघा आता मी घातला आहे. बारीक चिरून घेतलेला 2 टोमॅटो आता या तेलामध्ये घालायचा आहे. हा बघा आता मी या तेलामध्ये हा टोमॅटो घातला आहे. 1 लिंबू मी येथे चिरून घेतलेला आहे. प्रथम यातील बिया काढून घ्यायचा. हा बघा असा लिंबातील रस आता या तेलामध्ये घालायचा, म्हणजेच लिंबाचा रस या तेलामध्ये घालायचा. हा बघा आता मी घातला आहे. हा सर्व मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये शिजवून घ्यायचा. हा छोले 8 तास चांगला भिजवून घेतला आहे. 8 तासानंतर हा बघा एकदम चांगला असा हा छोले भिजलेला आहे. आता सर्व पाणी या छोल्यामधील काढून घ्यायचा. छोल्यामधील पाणी आता मी काढून घेतला आहे. हा सर्व छोले आता या फोडणीमध्ये घालायचा आहे, या तेलामध्ये घालायचा आहे. हा बघा आता मी घातला आहे. या सर्व मसाल्यामध्ये आता हा
भिजवून घेतलेला सर्व छोले घातला आहे. मीठ 1 चमचा घालायचा. हा राहिलेला 1 चमचा सर्व मसाला आता या छोल्यामध्ये घालायचा. या फोडणीच्या छोल्यामध्ये घालायचा. राहिलेला हा अर्धा लिंबू याचा रस आता या छोल्यामध्ये घालायचा. कोथिंबीर थोडासा या छोल्यामध्ये घालायचा. चांगला आता परतून घ्यायचा. मसालेदार छोले आता हा चांगला परतून घ्यायचा आहे या सर्व मसाल्यामध्ये. हा छोले 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा. गरम पाणी 1 ग्लास यामध्ये घालायचा. मी हा पाणी गरम करून घेतलेला आहे. गरम पाणीच यामध्ये घालायचा. छोले मऊ होई तोपर्यंत शिजवून घ्यायचा. मसालेदार छोले भाजी आता चांगला शिजवून घ्यायचा आहे. हा बघा, हा भाजी चांगला शिजत आहे. रंग छान आलेला आहे. एकदम ग्रेव्ही असा हा मसाले छोले भाजी शिजत आहे. चना मसाला हा भाजी शिजत आहे. मसालेदार चना मसाला आता चांगला शिजलेला आहे. वरून थोडासा कोथिंबीर घालायचा. हा बघा, आता मी घातलेला आहे. हा मसालेदार छोले भाजी एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. मसालेदार ग्रेव्ही छोले भाजी शिजून आता तयार आहे. हा भाजी एकदम चांगल्या प्रकारे तयार झाला आहे. हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे. टेस्ट पण नक्की छानच असणार. 1 बाउल येथे मी घेतला आहे मसालेदार छोले भाजी. आता मी या बाउलमध्ये काढून घेत आहे. हा बघा, असा सर्व भाजी आता मी या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. मसालेदार छोले भाजी, हा भाजी एकदम टेस्टी असा तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. एकदम स्वादिष्ट हा भाजी तयार आहे. झणझणीत चविष्ट आणि हॉटेलसारखी मसालेदार छोले भाजी आता येथे तयार आहे. हा बघा, एका ताटामध्ये 2 चपात्या, आंब्याचा लोणचं, कांदा चिरून, टोमॅटो चिरून 1 डिश असा ठेवला आहे. या डिशमध्ये आता हा मसालेदार छोले भाजी मी घालत आहे. हा बघा, एकदम टेस्टी असा हा भाजी तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. टेस्ट पण नक्की छानच असणार. एकदम टेस्टी, झणझणीत, मसालेदार, स्वादिष्ट अशी ही ग्रेव्ही छोले भाजी तयार आहे. मसालेदार छोले भाजी हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.